नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 32 साईजचं कटोरी ब्लाउजचं पूर्ण पेपर कटिंग स्टेप बाय स्टेप। तर मी ते असे दोन पेपर घेतलेले आहेत, पाहू शकता अशा प्रकारे। आणि आता आपल्याला या पेपरवर पाठीमागील भागाचं माप घ्यायचं आहे। तर मी उंची घेत आहे, पूर्ण तयार उंची 13 इंच। त्यामध्ये आपल्याला पाठीमागील भागासाठी 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि 14 इंचावर एक आपल्याला टिक करून घ्यायची आहे। 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि त्यापासून आपल्याला 13 इंचावर एक टिक करायची आहे, म्हणजे 14 इंच। तर मी 32 साईजसाठी शोल्डर घेत आहे 5 इंच। जर तुमचा गळा हा डीप असेल तर आपल्याला शोल्डर हे 5 इंच आणि आर्महोल 5.5 इंच घ्यायचा आहे। आणि जर गळा आपला छोटा असेल, बॅक नेक म्हणजेच पाठीमागील गळा हा कमी असेल, तर आपल्याला शोल्डर हे जास्त घ्यायचं असतं थोडंसं। आणि आपला पाठीमागील गळा हा जर डीप असेल तर आपल्याला शोल्डर आणि आर्महोल हे कमी घ्यायचं असतं। तर पाहू शकता मी तर छातीचा चौथा भाग घेत आहे 8 इंच आणि त्यापुढे शिलाई मार्जिन घेत आहे 2 इंच। 32चा चौथा भाग 8 इंच आणि खाली आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप। तर इथं कमर आहे 6.5 इंच, त्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि 1 इंच पाठीमागील टक्ससाठी। तर अशा प्रकारे आपली मार्किंग करून झालेली आहे। आता आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत। तर आता आपल्याला टाकायचं आहे आर्महोलला गोलाई देण्यासाठी माप। तर इथे मी 1.25 इंचावर गोलाई देऊन घेत आहे। इथेही पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं, आर्महोलचे गोलाईचं माप टाकायचं। जर आपला गळा हा 8, 8.5, 9, 9.5 इथपर्यंत असेल तर आपल्याला 1.25 इंचावर गोलाई द्यायची आहे। आणि जर आपला गळा जास्त डीप असेल 10, 10.5 इथपर्यंत, तर आपल्याला 1 इंचावर आर्महोलची गोलाई द्यायची असते। तर पाहू शकता इथे आपण आर्महोलला गोलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला टाकायचं आहे पाठीमागील गळ्याचं माप। तर मी इथे 32 साईजसाठी गळा घेत आहे 2.25 इंच, तुम्ही ते 2 इंचही घेऊ शकता। आणि गळ्याची लांबी घेत आहे मी 9 इंच। तयार गळा इथे 8.5 इंच तयार होतो, अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये लागतं। तर पाहू शकता गळ्याची रुंदी घेत आहे मी 2.5 इंच आणि अशा पद्धतीने एक रेषा ड्रॉ करून घेत आहे। व आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि मी इथे सिंपलच गळा गोल ड्रॉ करणार आहे। तुम्ही इथे कोणताही आकार गळ्याला देऊ शकता, पान गळा, मटका गळा, असा कोणताही आकार इथे तुम्ही देऊ शकता। जर तुम्ही ब्रॉड लेवत असाल तर तुम्ही गळा थोडासा रेषेच्या बाहेरूनही गोल आकार देऊन ब्रॉड करू शकता। तर पाहू शकता इथे आपल्या पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे। आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे, त्यासाठी आपल्याला प्रिपेअर हा बरोबर करायचा आहे। आणि आपल्याला समोरील भागासाठी 1 इंच वाढून घ्यायचं आहे, पाठीमागील भागाचं सोडून 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायची आहे। तर आता आपल्याला हुकाच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं असतं कटोरी ब्लाऊजमध्ये व प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये व 4 टक्स ब्लाऊजमध्ये हे अर्धा इंच आपल्याला वाढवायचं असतं। तर पाहू शकता इथे अर्धा इंच वाढवून घेतले। आणि आता पाठीमागील भाग आपल्याला जशास तसा ठेवायचा आहे। अर्धा इंच हुकाच्या बाजूचं घेतलेलं आणि खालच्या साईडने 1 इंच वाढवून घेतलेलं ते सोडून आपल्याला अशा पद्धतीने पेपर पाठीमागील भाग ठेवायचा आहे। आणि जशास तसं आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे जशास तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आता हा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला अर्धा इंच घेतलेलं हे सोडून डबल आपल्याला पाठीमागे भागाला माप टाकलेलं शोल्डरचं आणि आर्महोलचं माप टाकून घ्यायचं आहे आणि रेषा मारून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला समोरच्या भागाला गोलाई देण्यासाठी अर्धा इंच पाठीमागील भागापेक्षा अर्धा इंच हे कमी करून घ्यायचं असतं। अशाप्रमाणे आतल्या साईडमध्ये आणि आर्महोलला गोलाकार देऊन घ्यायचा असतो।
तर आता आपल्याला टाकायचं आहे समोरच्या गळ्यासाठी माप. तर मी ते गळा घेत आहे 2.25 इंच. ही मार्किंग आपल्याला अर्धा इंच हुकाच्या साईडने घेतलेलं सोडून मार्किंग करायची आहे. खालच्या साईडने मी गळ्याची रुंदी घेतली आहे 2.5 इंच आणि अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोलाकार द्यायचा आहे. तर मी ते समोरच्या गळ्याची लांबी घेतलेली आहे 6.5 इंच. तयार गळा होतो 6 इंचाचा. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. तर मी ते क्रॉसपट्टी 2.25 इंच घेत आहे गळ्याच्या बाजूने. गळ्याच्या बाजूने आपल्याला 2.25 इंचावर एक टिक करायची आहे आणि इकडच्या बाजूने 2.25 इंचावर एक टिक करायची आहे आणि ही रेषा सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. 2.25 इंच म्हणजेच आपल्याला 3 ला 2 रेषा कमी इतकं अंतर घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडने 1.25 इंचावर एक टिक करायचे म्हणजेच 1 ला 2 रेषा कमी इतकं अंतर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेल्टचा आकार द्यायचा आहे, क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे कटोरीसाठी मार्किंग. तर 32 साईजमध्ये आपल्याला कटोरी घ्यायची आहे 5 इंचाची आणि गळ्याच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच इतकं अंतर आणि आर्महोलच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंचावर माप. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 पॉईंट मिळालेले आहेत. ते पॉईंट आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ही गोलाकार मिळते. तर आता आपलं मार्किंग झालेलं आहे. आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. अगोदर आपण पेपर हा बरोबर करून घेऊयात आणि आता आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे. तर मी समोरचा मुंडा हे लगेच कट करून घेत आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करत आहे. समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर आता कटोरी कट करून घ्यायची आहे. पाहू शकता आपले समोरचा भाग क्रॉसपट्टी आणि पाठीमागील भाग कट करून झालेला आहे. तर ही कटोरी आपल्याला ब्लाऊजमध्ये छोटी पडते, त्यामुळे आपल्याला दुसरी कटोरी तयार करावी लागते. त्यासाठी मी एक असा पेपर घेतला आहे आणि त्यावर कटोरी ही ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि जशास तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे अगोदर. तर पाहू शकता मी इथे जशास तशी मार्किंग करून घेत आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला हे जशास तशी मार्किंग करायची आहे. तर पाहू शकता इथे आपली मार्किंग तयार झाली. आता आपल्याला त्या कटोरीचं काही काम नाही. आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं असतं या कटोरीमध्ये. त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने कटोरीमध्ये 1 इंच वाढवायचं आहे. अशा पद्धतीने 32 साईजसाठी आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, कारण 32 साईज लहान साईज आहे त्याच्यामुळे आपल्याला 1 इंचच वाढवायचं आहे दोन्ही साईडने अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता इथे अर्धा इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने आणि कटोरीला अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला कटोरीच्या या खालच्या रेषेचं सेंटर काढायचं असतं. अशाप्रमाणे आपल्याला मोजपट्टी ठेवायची आहे आणि बरोबर सेंटर काढायचं आहे अशा पद्धतीने. आणि तिथे एक आपल्याला टिक करायची आहे सेंटरवर आणि आपल्याला त्या सेंटरपासून 1.5 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि टिक करून आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडचे पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर आपली कटोरी ही मार्किंग करून तयार झालेली आहे. एकदम गोल कटोरी आलेली आहे पाहू शकता. आता ही कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आपल्याला ही कटोरी मार्किंगवरूनच कट करायची आहे. तर पाहू शकता इथे आपली कटोरी ही कट करून तयार झालेली आहे. तर आता आपण लगेच कटोरीला डाच देण्यासाठी अशा प्रकारे माप घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला 1.5 इंच अगोदर घेतलेलं आहे, त्यापासून 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजेच 2.5 इंच होतं आपलं. टक्सची लांबी 2.5 इंच होते आणि रुंदी आपल्याला इकडच्या साईडने 1.5 इंच आणि इकडच्या साईडने 1.5 इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे व हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत.
पाहू शकता आपल्या कटोरी ही कंप्लीट झालेली आहे। तर आता आपल्याला कट करायची आहे बाही। त्यासाठी अशा प्रकारे डबल फोल्ड एक पेपर घ्यायचा आहे, डबल फोल्ड असलेला। बंद बाजू आपल्याकडून करायची आहे आणि खुली बाजू अशा प्रकारे ठेवायची आहे। तर आता बाहीची उंची आहे 4 इंच आणि अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळे मी बाहीमध्ये फक्त 1 इंच वाढवणार आहे। लांबीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। 4 इंच तयार उंची आहे बाहीची, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। जर बाही बिना अस्तरची असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे आणि बिना अस्तरची असेल तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं आणि अशा प्रकारे रेषा देऊन घ्यायची आहे। तर आता आपल्याला बाहीची रुंदी टाकण्यासाठी अगोदर पाठीमागील भाग घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इकडच्या साईडने शिलाई मार्जिन 1.5 इंच आपण घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन सोडून व वरच्या साईडने आपल्याला शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच जातं ते सोडून आपल्याला आर्महोलची गोलाई मोजायची आहे। अशा पद्धतीने आर्महोलची गोलाई मोजायची आहे। तर आपली आर्महोलची गोलाई येत आहे 6.5 इंच। त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचा आहे म्हणजे 7 इंच। तर आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे 7 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला 7 इंचावर एक टिक करायची आहे आणि चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला बाही डाऊन करायची आहे 2.5 इंचावर, म्हणजेच बाहीची कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंचावर आणि अशा प्रकारे तिरकस रेषा मारून घ्यायची आहे व बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। बाहीला आकार दिल्यानंतर आपल्याला त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे शिलाई मार्जिन घेतलेलं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर आता खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं दंडघेर। तर बाहीचा दंडघेर पूर्ण गोलाई आहे आपल्या 10 इंच, तर आपल्याला तिथे घ्यायचं आहे अर्ध 5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि वरच्या साईडने आपल्याला रुंदी घ्यायची आहे 7 इंच आणि त्यापुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच आणि आता हे पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्या बाहीची मार्किंग ही झालेली आहे। तर पाहू शकता आपली बाही तयार झालेली आहे। आता आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपल्या पूर्ण 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे। आपल्याला बाहीला अर्धा इंच हे समोरच्या साईजसाठी कमी करून घ्यायचं असतं। अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला हे कट करून घ्यायचं असतं। तर एकदम सोप्या पद्धतीने पूर्ण 32 साईजच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग झालेले आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहू शकता हा पाठीमागील भाग, हा आहे समोरचा भाग। ही आहे कटोरी, क्रॉस पट्टी आणि बाही।